भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्याची फरार पत्नी कल्पना खरात ही गेल्या 16 वर्षांपासून माहेरी गेलेली नव्हती अशी माहिती समोर आली आहे। कल्पना खरात 16 वर्षांपासून माहेरच्यांशी कुठल्याही संपर्कात नव्हती। सिन्नर तालुक्यातल्या पाडळी इथे एसआयटीने चौकशी केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। कल्पना सध्या फरार आहे आणि तिच्या मागावर पोलीस आहेत, तपासाची पथकं आहेत आणि त्याच दरम्यान तिच्या माहेरी ही चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे। स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिच्या माहेरची ही माहिती उघड झाली आहे। वडील आणि भावाच्या निधनावेळी सुद्धा कल्पना माहेरी गेलेली नव्हती, तसंच तिच्या कुटुंबियांशी तिने पूर्णपणे संपर्क तोडलेला होता अशी ही माहिती समोर आली आहे। तिचं माहेर हे आर्थिकदृष्ट्या अतिशय हलाखीचं आहे। शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो आणि त्यामुळे गेल्या 16 वर्षांपासून ती त्यांच्याशी संपर्कात नव्हती असं त्यांनी सांगितलंय। तसंच या खराब प्रकरणाशी आपलं काहीही देणं घेणं नाही असंही त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलेलं आहे। तर आपण यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर सिन्नरच्या पाडळीमध्ये कल्पना खरातचं माहेर आहे। सोळा वर्षांपासून तिनं माहेरच्यांशी कुठलाही संपर्क ठेवलेला नाही। वडील आणि भावाच्या निधनावेळी सुद्धा ती माहेरी गेली नाही। कल्पनाच्या माहेरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे। शेतीवर या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो। खरात प्रकरणाशी आमचं देणं घेणं नाहीये असंही तिच्या नातेवाईकांनी म्हटलेलं आहे। दरम्यान खरातचं हवाला रॅकेट होतं याचा पुरावा त्याचा मुलगाच बनलेला आहे। कारण झी 24 तासवर खरातच्या मुलाच्या चौकशीचा तपशील आलेला आहे। चौकशीमध्ये मुलगा हर्षवर्धननं ही धक्कादायक माहिती दिली आहे। सर्व डॅडला माहिती आहे घरात खूप कॅश यायची असंही त्याच्या मुलानं म्हटलेलं आहे। त्यामुळे भोंदू खरात हा हवाला रॅकेट चालवायचा अशी माहिती उघड झाली आहे।